आजची सुरुवात झालेली आहे एलसीची दृष्ट काढून. आज त्यांच्या पप्पांनी त्याची दृष्ट काढल्या छानपैकी. सगळ्या माणसांची, वाट्याटिटाची, भुताकिताची, पापी चंडाळ्यांची, सगळ्यांचे बघणाऱ्यांची नजर 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 निघून जाऊ दे, पोरगीला माझ्या नजर लागू नये म्हणून छान दृष्ट काढून तिला काळा टिक्का लावला आणि छान ती निवांत जाऊन बसली जाळीत. आणि आजची रेसिपी जी आहे भडंगची माझ्या मुलगीनं केलेली आहे, त्यामुळं आज काय विशेष एवढा नाही आहे व्हिडिओ. उद्याचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते मुलांनी ते गिफ्टचं काय काय आणलेलं होतं. त्यात मुलगीनं मला एक कबड मागवलेलं आणि मुलग्यानं माझ्यासाठी जिम, म्हणजे आता मी हे चालू केलं ना व्यायाम वगैरे, त्यासाठी त्यानं सायकल मागवलेली होती ऑनलाईन. त्यातलं फक्त कबड आलं आहे, सायकल अजून यायची आहे. ते दोन्ही पण आता मी ओपन केल्यानंतर ते कबड मी दाखवते ओपन केल्यानंतर. यात मी फक्त थोडंसं हे दाखवलं आहे, ते बॉक्स वगैरे आलेले आहेत ते, आणि पूर्ण कबड ओपन करून लावल्यानंतर दाखवते. हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहे भडंग. ही एक चिरमुरी, त्यानंतर शेंगदाणे ज्यात आपण भाजून घेणार आहे. आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही शेंगदाणे घेऊ शकता. भाजून घ्यायचे आपल्याला. हे भाजलेले नाही आहेत, तर भाजलेले शेंगदाणे असतील तर डायरेक्ट मसाल्यामध्ये आपण घालू शकतो. आम्ही इथे भडंगचा मसाला बनवला आहे. ह्याच्यामध्ये जिरेपूड, धनेपूड, त्याच्यानंतर चटणी, हळद, मीठ, त्याच्यानंतर तुम्ही हवं तर त्याच्यामध्ये आमचूर पावडर घालू शकताय. इतकंच आहे. शेंगदाणे आता भाजले, हे आपण या चिरमुऱ्यांमध्ये घालणार आहे. आणि ह्याच पॅनमध्ये आता थोडंसं आपण तेल घ्याले. थोडंसं घेतोय आपण तेल. या तेलात आपण आता थोडी जिरं मोहरी टाकून घेणार आहे. त्यानंतर लसूण, कढीपत्ता, भाजून घ्यायचं थोडं आपल्याला. सोबत आता आपण त्याच्यामध्ये गॅस बारीक करतो पूर्ण आणि हा मसाला घालतो, भडंग मसाला जो आपण बनवलेला. तुमच्या पद्धतीने कमी जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. मसाला बनवताना मी साखर घातली नव्हती, त्यामुळे मी आता थोडीशी ह्याच्यामध्ये साखर घालते. गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला ह्यामध्ये घालायचं. आणि आता भडंग आपण ढवळून घेणार आहे पूर्ण.